नमस्कार, जोडीदार रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज बनवणार आहे पावभाजी, ती माझ्या स्टाईल मध्ये। तर मी दाखवते तुम्हाला। पावभाजीसाठी मी घेतलेला आहे 1 वाटी वाटाणा आहे, फ्लावर आहे 1 वाटी, शिमला मिरची घेतली, 1 गाजर घेतले, बीट 1 बीट आहे आणि 1 वाटी बीन्स आणि 2 बटाटे आपल्याला धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ। या भाज्या धुवून घेते, 1 चम्मच मीठ टाकते। तर आपल्या सगळ्या भाज्या एक साथ धुवून घ्यायच्या आहेत। तर आपल्या भाज्या भिजतात तोपर्यंत मी तुम्हाला सांगते काय काय लागते ते। मोठ्या साईजचे 2 कांदे आहेत, 2 टोमॅटो आहेत, लसणची पेस्ट आहे, धनिया पावडर आहे, पावभाजी मसाला, लाल तिखट आहे, कलरवाली आहे आणि हळद, स्वादानुसार मीठ, गरम मसाला, कस्तुरी मेथी आणि जिरा। तर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे वरून। पाणी टाकते, भाज्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत। तर आपल्याला हे भाज्या टाकून घ्यायच्या आहेत, त्याला 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला। तर मी थोडंसं मीठ टाकून घेते, तर 4-5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत त्याच्या। तर इथं मी 6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत, गॅस बंद केलाय। तर इकडे मी कुकर थंड व्हायला ठेवते, तोपर्यंत आपण मसाला बनवू। तर इथे मी कढई ठेवते, मी तेल टाकून घेते, जिरा टाकून घेते पहिला, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, कांदा याला जास्तच लागतोय। तर आपला कांदा आहे ना अजून थोडा लालसर करून घ्यायचा आहे। तर आपला कांदा चांगला तळलाय, त्याच्यात टाकणार मी लसणची पेस्ट, 3 चम्मच मी लसणची पेस्ट टाकली आहे, आलं नाही याच्यामध्ये। टोमॅटो टाकून घेते, तर मी टाकून घेते मीठ। तर आपण भाज्यात पण मीठ टाकलेलं आहे, यात थोडं कमी टाकायचं। 1 मिनिटासाठी मी याला झाकण लावून ठेवते। तर आपला 1 मिनिट झालेला आहे। थोडं आपला टमाटर गाळ करून घ्यायचा आहे। 2 चम्मच लाल तिखट आहे, 2 चम्मच कलर वाला, 2 चम्मच धनिया पावडर आणि 2 चम्मच पावभाजी मसाला, अर्धा चम्मच हळद टाकायचे। ते मी थोडंसं गरम पाणी टाकून घेते, टाकते याला 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवते, तर मसाला चांगला शिजते। तर आपल्या भाज्या बघते मी कशा झाल्यात ते। तर आपल्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत, तर मी पाणी काढते याच्यातलं। तर भाज्या चांगल्या मॅश करून घ्यायच्या। तर आपल्या भाज्या चांगल्या मॅश झालेल्या आहेत, तर आपण ते मसाला बघू। आपला मसाला चांगला शिजलेला आहे, तर आपल्याला टाकायच्या आहेत त्या भाज्या मॅश केलेल्या, भाज्या टाकून घेते। तर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे याच्यात। मस्त मॅश झालेले आहेत। भाज्यामधलंच पाणी आहे, आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे, जास्त पण पातळ नाही करायचं, पावभाजी घट्टच असते। एक कस्तुरी मेथी आणि गरम मसाला, आणि बटर लास्टला।
त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1च मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर आपली पाव भाजी मस्त झालेली आहे. मस्त गाढी पण झाली. आणि पाणी वगैरे असं सुटलेलं नाही आहे साईडला कुठं. गॅस बंद करून घेते. एक कोथिंबीर टाकते पहिलं. आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे. चालू. तर माझ्या स्टाईलची पावभाजी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आमची रेसिपी तुम्ही कुठून बघताय ते नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा.